नगराध्यक्षपदाचा उमेदवारच म्हणतोय मला मतदान करू नका, असं कधी ऐकलंय का? महाराष्ट्रात असा प्रसंग पहिल्यांदाच. कराडमध्ये चक्क स्वतः उमेदवार सांगतोय की मला मतदान करू नका. उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय आणि निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा, यातूनच अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत घोडके यांनी पोटतिडकीने निर्णय घेतला असं मला मतदान करू नका असंही ते प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. कराड नगरपालिकेत 25 वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुले असताना या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठ्यांवर अन्याय केलेला आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेवर नाराजी आणि निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा सहन होत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत घोडके यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा तुकडा केलाय. कराड शहराला सुमारे 20 वर्षानंतर ओपन जेंट्स हे आरक्षण जाहीर झालं. भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेस देखील ओपन कॅन्डिडेट देता आला नाही. ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे. जर पाहिलं आपण तर काहींनी सक्षम उमेदवार न देता 50 वर्षाची परंपरा मोडीत काढली. जर का आपण वार्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील आरक्षणाप्रमाणे उमेदवार दिले गेले नाहीत. बार, वाईन शॉप, जुगारधंदा, मटका, व्याज न करणारी लोक आग्रही करून प्रचार करण्यात दिसतात तुम्हाला. लोकप्रतिनिधी राजरोसपणे त्यांच्याकरता मतं मागतात. याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे. आज प्रचंड राग सामान्य नागरिकांमध्ये, सामान्य मतदारांमध्ये आहे. मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये या अपेक्षेचं नाही, घेऊ नये असं माझं म्हणणं नाहीये, पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसासमोर बटन दाबलं पाहिजे. तर तसं होताना दिसत नाहीये, याची खंत मला वाटते. नाही, मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही, देणारही नाही. लोकांनी ठरवलं. आज माझी सामाजिक संस्था आहे, सामाजिक संस्थेच्या चळवळी उभा करून लोकांच्या अडीअडचणी मी सॉल्व्ह केलेल्या आहेत. कोणत्याही अपेक्षा न बाळगता आज मी वकील आहे, धडाडीचे कार्यकर्ता आहे. लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगलं विचारलं, आज परकडपणे कुणी मांडू दे माझ्यासारखं इथं एक मत चांगलं विचारला, पण हे होत नाही. त्यामुळं माझं या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठलाय. त्यामुळे मी सरळ सरळ लोकांना म्हणतोय मला मतदान करू नका. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.